महत्वाचं पारितोषिक आले तरी सर्व पारितोषिक देणाऱ्या रसिकांना शुभप्रभात मुंबई सतत रुडिया धन्यवाद.
आणि विश्रांती घेऊ आणखी आणि पुढे वाटे थरी आहे वाटे थरी आहे पण माझ्याकडे मी बोलते काय झालं मी बोलते पिशाणाचं बोलते आणि ती म्हणते पिशाणाचं जाते नको काय शाण्यासारखं आपण बाजारला चाललंय खऱ्या पण या वाटेची कुणाला काही माहिती आहे का गं आणि मी आहे गवळण माझा आवाज एवढा भारी आहे ना एकदा लागला की सुटतच नाही हो सचिन भाऊ वाटचा लावा नाही जमा तर कालचा लावा तुझं नाव का तुला बाई मी आहे गवळण अगं पोरीनो लावा की ना माझ्या बरोबर का माई का मी आहे गवळण माझ्या जाऊ नका जवळून मला दाखवू नका जळून नाहीतर नवरा घेईल माझा आवडून असं बोलू नको तू मध्ये करू नको तू काय झोपवते तिला आजपर्यंत तिला पुरुषाची हिंमत नाही झाली हिला झोपवायची बघा कशी भारत पटकन करतात मी गदर करी ना मी गदर तू करी काय मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलगी शिकली प्रगती झाली आणि अशा जाड्या बाई मुली अडकली पुढे आम्हा दोघींना सोडून जाणार हे म्हणजे असं झालं 40 जणांना स्वतः बाहेर घेऊन गेली आम्हाला ठेवून स्वतः मुख्यमंत्री झाली बाजार बघायला किती घायल झाले फक्त बातमी झाली नाही तर माहितीने पण झाले म्हणजे तुमच्या आहे आमच्या सगळ्यांचे हा बोल तू मावशी हवी नाचून जायचं त्यात काय एवढं मावशी अगे मावशी अगं ये लवकर ही तारा कशी करते मावशी
बागी हाक मारिला पोरीनं आणि मावशी मिलाडाची अगं मावशी ऐक ना, ज्या ताऱ्यात गाणं झालं कोण ऐकणार प्रेक्षकांच्या आग्रहास्तव यांच्याकडून एक रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही लई दिसाने हाती आली चपुरली मनाची, लई दिसाने हाती आली चपुरली मनाची. हाक मारिला पोरीनं आली मावशी मिलाडाची, बाग हाक मारिला पोरीनं आली मावशी मिलाडाची.
लई दिसाने हाती आली चपुर्डी मंडळी लई दिसाने हाती आली चपुर्डी मंडळी काग हात काढला कोणी देवारी मौजी मिळाली काग हात काढला कोणी दप्पाली मौजी मिळाली मौजी मिळाली एकरी साडी मौजी मिळाली एकरी साडी पाहत कवीला तेरी गोरसती कळगाला निरोप माघारी आला तेरी होत गे जोडीला तेरी आहे सगळं जोडीला तेरी आहे सगळं जोडीला नाही नाही आणि यारली माझ्याचे नावाची नाही नाही आणि यारली माझ्याचे नावाची काग हात काढला कोणी दुपारी मौजी मिळाली काग हात काढला कोणी दुपारी मौजी मिळाली मौजी मिळाली एकरी साडी मौजी मिळाली एकरी साडी 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 प्रेमाने बोलते का तुला गाडी तुझ्यासाठी मग काय राजेश जाम काय म्हणताय तुम्ही गवंडी आहात म्हणून नाही हा चालेल चालेल गोष्ट अशी आहे की रोहित शर्मा आपल्या भारत संघाचा कॅप्टन आहे की नाही तो आहे ऑलराऊंडर बरोबर ना तुम्ही असं मला बघून तुमच्याकडे वाटतं तुम्ही बना डॉक्टर मी तुमचं बहीण कंपाऊंडर हे झालं आता मी इकडं हा तुला बोलली समोर आली हा म्हणजे मी तरुण शांत ऐकते गोष्ट अशी आहे मी तरुण दिसते माहिती कारण आहे माझी सून म्हणजे माहिती आहे ना आपली सून तर गोष्ट अशी आहे ना मला खूप काय करते माहिती आहे का माझी सून सकाळ संध्याकाळ फक्त सिरियल बघते सिरियल बघते ती बघते सिरियल तुम्ही काय करते माहितीये का त्या हिरोईन कसं नटापटा करतील तुम्ही स्वतः करते मग काय होतं माहितीये का माझ्या स्त्री आहे पण म्हणजे मी काय करते माहितीये का मी काय कमी नाही मी काय करते विचार करते सगळा मोठवर कंट्रोल घेते सगळा आणि मी दाखवते रंग माझा वेगळा अरे बापरे तू काय दोन करते तू बरोबर नाही तुझं काय वाटत ना बावरलेलं नाही वाटत आहे तिथे खाली बावर लागलं वाटतंय आम्ही काहीतरी बोलतोय ते लोक बिचार ऐकतायत आणि आपण पण जरा खातून ऐकायला पाहिजे ना भावा घेणार एक काय दोन घेणार शांतपणे ऐकायला हा घेणार हा आम्ही काहीतरी बोलतोय ना भावा हा तर गोष्ट अशी आहे काय म्हणतो तुम्ही हा हा आता नाही म्हणते तुला उशीर का झाला मी उशीर का झाली माहितीये का मी तिकडे दूर शाळेत गेले होते नाही का चालत जातो आता 2-4 पोरं मला बघतात माझ्या
चिडवतात बोला मारतात आठवण करेन म्हणून सांगितलं गे पण मी तिकडे जायचं माहितीये का तिकडं मराठी शाळेसाठी जाते तिकडं शाळा जवळ आहे पण ती इंग्रजीची आहे मराठीची आहे मला काय म्हणायचं माहितीये का मावशी हवी यात काय वाद नाही पण आपल्या आईला विसरता काम नाही बरोबर का मंडळी ला बोले आमाचं भाग्य बोलतो मराठी जा हलो खरीच धन्य ऐकतो मराठी जाती पंत धर्म एक जाणतो मराठी आणि आमच्या या अख्ख्या जगात माय मानतो मराठी बरोबर की नाही मी काय जाते म्हणते माझ्या आलीसाठी तरी मी तिकडे जाते माझी आली असली साठी तरी मी घेते दप्तर आणि पाठी नातवाला घेऊन जाते तिकडं त्या लांबच्या शाळेत त्या मराठीसाठी मराठी शाळा वाटवायला पाहिजे बरोबर ना जास्त होतंय आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया मी काय म्हणते आपण बाजारात आलो काय बरोबर पण घेतलं काय घेतलं सांगायला म्हणजे काय कोण कोण सांगते बरं आता ऐका मंडळी आमची त्या गवळणी आहेत त्या आरोळी देणार आहेत माळाच्या बरोबर की नाही हा बाई तू सांग हे आमचं आहे सुट्टे सगळ्यांनी सांगून काय तू काय सांग एक होती चिऊ एक होता काऊ बघा एक होती चिऊ एक होता काऊ ऐकतेच ना ऐकते म्हणजे काय ऐकायलाच पाहिजे एक होती चिऊ एक होता काऊ मी आणलाय खाऊ मलाच प्रश्न पडला की विक्रीला आरोळी देते की धमक्या देते ऐकतेस ना ऐकते म्हणजे ऐकायलाच पाहिजे चेहरा माझा साधा बोला ऐका चेहरा साधा वाटतोय का चेहरा माझा साधा बोला लपडे आहेत 16 मावशी ऐक ना चेहरा माझा साधा बोला लपडे आहेत 16 कुणी काही बोला याला लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा हे महत्वाचं आहे तिचा गोळा जरा वेगळाच आहे अरे मावशी जरा ऐक ना या गावचे लोक कलाकार आणि ग्रामस्थ आदरणीय विराज विनायक पाटील साहेब मातोश्री फार्म हाऊस यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणि मायबाप प्रशिक्षणात होण्यातील नम्रतेची विनंती थोडा जागेअभावी आपल्याला बसायला मिळत नाही तरी सुद्धा आपण जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या अशी कार्यदर्शींची विनंती आपल्याला की हा दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम होतच असतो फक्त आपलं सहकार्य असेल तर नक्कीच कार्यक्रम यशस्वी होईल आमची गाडी लागली मी सांगितलं तू पण बोलती सांगायला पाहिजे ना त्याची विक्री होईल ना धोक्यात धोका टीव्हीचा धोका तुझा का मी सांगते ना धोक्यात धोका टीव्हीचा धोका धोक्यात धोका टीव्हीचा धोका मी आले लोण्याचा बोला कुणी धोका कुणी धोका तिचा धोका म्हणते धोका धोका नाही लोण्याचा गोळा वेगळाच तोंडावर ना बोलायचं आवड पाठीमुळे बोलायचं नाही ती काय नाही बोलत त्याला आठवण बघून तू आहे हा तू काय घेतोस काय लोण्याचा गोळा घेतला नाही माझ्या पोटात गोळा आला धोका म्हणायला लागली तेव्हा गेला तो आता बाय तू काय घेतलं अगं मावशी
अगं मावशी, थंडी गुलाबी हवा चढावी, थंडी गुलाबी हवा चढावी, सगळा सुंदराचा दाट आणि अंदाज दुधाचा भाव. आम्हाला विचारलं, तुला सांगितलं तुम्ही काहीच नाही आणलंय. असं कसं काहीच नाही आणलं? काहीच म्हणजे काय, आता बघा आपला कार्यक्रम आहे आणि हजारो संख्येने प्रेक्षक माझ्यावर जमलं की नाही, तर आपल्याला साथ देण्यासाठी जमले. मला विचार केला की 4 मुली जात आहेत एकट्या एकट्या, त्यांच्या सोबतीला कोणतरी जावं, म्हणून मी विचार केला आणि तुमच्या सोबतीला आले. असं केलं मी. म्हणजे कसं आहे, आपला कोकणी माणूस काय विचार करतो माहितीये का, एखाद्याने वडापावचं दुकान टाकला ना, दुसरा वडापावच टाकतो, तू विकली बिकली टाकायचं नाही. तर माझा असा विचार आहे, एकमेकांना आपण सपोर्ट करू म्हणजे पुढे जाता येईल, म्हणून मी ते आले. आता इथे खूप उद्योग आहेत की नाही, तर मला तर माहित आहे हापूसचा आंबा जो आहे कोकणचा, तो फळांचा राजा आहे, बरोबर ना. तर काळांतराने उद्योगातही आपला कोकणी माणूस सगळ्यांचा राजा बनला पाहिजे, बरोबर. चांगली वा वा वा, हे खूप छान म्युझिक लागले नाही. वा, जरा केस भरपूर उडायला लागले माझ्याकडे. आता कसं आहे, आता पुढे जायचं म्हटलं तर काहीतरी गाणं बोललंच पाहिजे आपण, काय सुंदर गीत दिला बोला, आपलं झालं. सत्यवान
चालू असलेला रंगतदार कार्यक्रम पाहण्यासाठी खास कोकणातून ज्यांना रमण सम्राट असं संबोधलं जातं, कोकणातील अनेक पुरस्काराने सन्मानित असे उत्कृष्ट गायक, दिग्दर्शक आणि लेखक सुद्धा आदरणीय बाबा भागडे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचं शिवभक्त कोकण परिवाराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. तसेच चालू असलेल्या रंगतदार कार्यक्रमासाठी साईदा पेज क्रमांक 2 साल 1 ते 15 यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच अशोक भाईजे गाव तुरळ खास गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. तसेच राज गवंडी यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक. सुशांत सोनू घाणेकर खास ढोलकीपटू साहिल केळकर यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सुरेश तांबे गवळणीच्या कामासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. तसेच कैलासवासी ऋत्वी प्रमोद जाधव यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचं पारितोषिक खास गवळणीच्यासाठी. तसेच महेश चांदेवडे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि खास गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. आलो रे वा.
देवाच्या चरणी प्रणाम असतो. देवा असं एकाएकी बोलवण्याचं कारण मथुरेला जाणारा ड्रायव्हर थांबवलीच पाहिजे. हे काम मी आपल्यावर संपवत आहे. देवा तुम्ही कुशाल संजीवनी जा. ही जबाबदारी मी स्वतः घेतो. ठीक आहे तुम्ही अरे पेंड्या कुठे कुठे ते तुझ्याकडे कुठे ठीक आहे वाटत नाही. देवासोबत आता तर म्हणून विचारलं तुला. अरे बाय गण अरे हॅलो काय कोपऱ्यान कोपरं नुसतं नुसतं भरलेलं आहे. अरे फुला पण नुसती फुललेली आहे. माझं फुलपाखरू नुसतं असं उड्या लागलं. अरे ही काय फुलपाखरं बघतो. आपल्याकडे पण फुलपाखरं आहे. अरे तू गावची बघितली दादरची पण बघितली रे पण दिव्याची बातच वेगळी आहे रे. अरे सोड तू काम काय उद्या पण नाही उद्या रविवार आहे उद्या आरामात करू पण हा बघ रे. आणि देवाने सांगितले कामगिरीचं काय बघणार उद्या करू. हा सांग बा. तुझं लक्ष कुठं असतं मग. लक्ष कुठं असतं तुझं. अरे लक्ष काय इथं एवढी बघितल्यानंतर डोळं पाण्यावर रे. ती बघताय का? कुठे कुठे बघताय. कोण रे तो पिक्चर काय फुलपाखरं नाही. मला कसून ना कधी कसं करायला लागला. आता मला काय माहिती कशाला बोलवलं असतं. आत्ता कामगिरी सांगितली आणि तू काय करतो. तुला कामगिरी जमणार आहे. कामगिरी जमायला काय नाही रे पण मला समजत नाही. आता देव आलं ना तर तू एकट्यानं मला विचार केलास काय तू कामगिरी करशील काय. देवानी एक दोन झालं एक कामगिरी सांगितली माझा विचार केला मी स्वतः करी बोला ना. हा एकटाच बोला ना. मी मोठा आहे विचारा बाबा तुला जमलं काय एकट्यान झालं कसं. अरे माझ्यासोबत तू सुद्धा आहे म्हणून मी बोललो. अरे मग मला विचारलंच कुठे. प्रत्येक वेळी तू माझ्यासोबतच असतो. तुला काय विचारायचं तू. अरे तू तुला बारा भानगड्या करशील विस्ताराला मी आहे काय 12 भानगड्या करूया. मेंद्या तुझ्यासारख्या भानगडे तर माझे नसतातच. अरे माझ्या भानगड्याची जातच वेगळी आहे. आता मी लपत नाही. सांग कामगिरी लवकर चल. आपल्याला ना गौरवीने अडकवायचंय. आधी सांग गौरव अडकवायचे आहे का बाहेर अडकवायचे? हे बघ गवळीने अडकवायचं. त्यात बायका पण आहेत पोरी पण आहेत. जमेल तुला. मला नक्की अडकवायच्याच बोलला गौरवनी पोरी बायका. अरे गवळणीमध्ये पुरीची बायका आहे. पोरी अडकवायला सोपं आहे पण बायकांची बात वेगळी आहे. अरे कोणाला लागतंय दोन नुसत्या चुरचूर भांडतात ती. अरे तुला परवा सांगू ती काशाचा पोरता याला म्हणून सांगता विसरला गे याला असा एक दोन याला आड करून येतो विसरला. अरे काश्या परवा लग्न झालं ते. हा बायकांना लग्न केला त्याची बायकोने मला पाणी करायला. तुला काय मी म्हटलं बाय तुझं काढ आणि माझं
तुझं कार्ड आणि माझं नाव. अरे तुझं कार्ड आणि माझं नाव दादा घाला. तुझं काढ आणि माझं नाव पण काय? आणि कळशी एवढंच नाही बोलणार मी तुला. गैरसमज झाला असता रे. पहिलं सांगायचंय. मेरी दिवासाठी अरे घेतला मला हांड आणि माझ्या मागं नाही टपून द्या. अरे पाणी भरायचं राहिलं बाजूला. बोलायची गाणी. भोजन कामगिरी होणार नाही. माझ्या कामगिरी झाली असती एवढा पैसा आता लेक्चर दिला असतं काय तुला. काय बोलला असता तुला. कशाला घेऊन आलो मी इथे? तुला बघितलं ना गुलाबा कशी आहे ती मोगऱ्याचं म्हणून नको गुलाबाचं संदेश आहे. आता भरलेली आहेत रे. माझ्या मित्राला बघायला काही कामगिरी करत लवकर बघ बघ. तर आता बोलवतो ना मी. बोलव ना. याचा वाद जो चुकून देतो रे. ए बाबड्या कुठून मिळाला बांधा काय नावात कुठून येत आहे. तू काय करतोय. जवळ नसेल. जवळ हा काम काय जवळ नाही काय तू काय बांधा खाली मागे जाऊ द्यायला. तुम्ही करताय. हे बोबड्या अरे इथं ना आपल्याला काय त्यांनी बोलला रे. आपल्याला बायकाड व्हायचे तू आधी ये. आता इंग्लिश मध्ये सांगितलं काय पोरी बायकाड व्हायचे. म्हणतो आलो आलो आलो. गाय तांबू गाभण हाय तिला सोडून येवटला.
इथं मला बोलवलं कसं? मोबाईल तिच्या मागूनचा मोबाईल कुठेच असतो. त्या गोमूचं नाव माझ्यासमोर काढू नको. गोमूचं नाव काढू नको. तिला काय केलं माहितीये ना? काय केलं मला माहिती आहे. तुला माहिती बाबा तू जेव्हा जेव्हा भेटाय बोलायची तेव्हा माझ्या अंगावर कुत्र सोडायची. पण जर कुत्र आवाज साफ कुठे चावला एवढ्याला पडला असतं. पायाला पायाला पण जाऊ. कुत्रा काय सांगू चावतो. मी काय म्हणतो आणि मी पण ह्यात विचारलं मला जेव्हा जेव्हा भेटा होतेस अंगावर कुत्र सोडतेस. चाललंय काय तुझं? चाललंय का तुझं? मी पण तच म्हटलं मी काय म्हणतो कुत्र अंगावर सोडायचे. मी पण विचारलं काय करतेस नको तू. मला काय म्हणते मी प्रेमाची परीक्षा घेतो. काय बरोबर आहे? परीक्षा तू तुझ्यामुळे हा नादार लागलाय. आता बाबा आपल्याला आवडता कोणाला त्याचं त्याचं मन असतं. उडी अडकवायचं आपल्याला. तुझा मोठेपणा सांगत नाही इथे मी. उडी अडकवायचं मला जर जमत नाही तर सांगितलंस. त्याला नाही माहिती आहे. तुला मला माहिती आहे. त्याला कुठं माहिती आहे? त्याच्या आवाजात घेऊ काय? असा आवाज केलास ना तर खाशील कोणी जमणार. एवढा कशाला जमा? अरे वाकड्या अरे इकडे लक्ष दे. जो आता वाकड्याची भूमिका साकार करत आहे असा सर्वांचा लाडका विनोदवीर मंदार खांबे याच्या खास भूमिकेसाठी त्यांची लाडकी बहीण मयुरी महादेव खांबे हिसकडून खास वाकड्याच्या भूमिकेसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि शेवटचं
होय नाही असू दे आहे ना काहीच नाही अजून राहू दे राहू दे त्यामुळं मला कोण आमच्या वाटेत अरे आम्ही बाजारला चालू ती मध्ये मध्ये काय करताय मध्ये करू का काय घेऊन तुम्हाला बोल ना ही आमची तोफ आहे तोफ तुझ्या टोपीला झोपण्याची लय सवय आहे आता तू समजून घेणार ना पाटील तुमची बोट तू काय बोलतो ठीक आहे ठीक आहे तू पाठी घ्यायची ना आम्ही घ्या घ्या तुला पण दे ना ती बरोबर बोलते टाकल्या फुटतात ते झालं म्हणजे कसं आहे ना तो आमच्या ओरड असला की आम्ही तोच सोडतो बोल ना काय म्हणतो काय म्हणतो या सगळ्या माझ्या अवतीच्या भोवतीच्या अशा सगळ्या पोरी आहे अवतीच्या भोवतीच्या काळा काकाच्या मामाच्या मामीच्या
इथं नाही होता तर मामाची पोरगी आवडते लय. ठीक आहे ना? नाही पण तुला मुद्द्याचं काय ते बोल ना. अरे बापरे, म्हणजे लग्नाला टिकलं पाहिजे. पण कसं आहे ना, आजकालच्या सगळ्या पोरींचं काय ना काय ठरलेलं असतं. काय नाही एकच आवाज काय त्याचं म्हणणं बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर नाही. त्याला म्हणायचंय तुला ते मग त्याने का पण त्यातली काय संस्कारी आहे. संस्कारी आहे. त्या संस्कारी टाकी नावाची वेल्डिंग वेल्डिंग करत लागला किती तरी कशाला येते. माझं काय सांग का मी थांबलोय आता मी काय म्हणते माहितीये का, आता ती पोरी संस्कारी येते की नाही, तुला संस्कारीचा करा बरोबर. तिला जर आवडलं पाहिजे संस्कारी आहे ती. वेल्डिंग तू आज भारी आहे मला माहिती आहे, पण ती संस्कारी आहे. बघितलंच काय काय होतं मध्ये संस्कार होते असे म्हणजे लगेच दुसरा संस्कार म्हणजे पायाला. आता मी काय म्हणते पाहिजे संस्कार यायचे मला माहिती आहे, त्यांना माहित नाही ते सांग काय काय संस्कार आहे तुझे. ऐका नीट ऐका. हा कुंडलेला आहे. काहीतरी सांगते बरोबर बाय. गोष्ट अशी आहे त्याला लग्न करायचंय हा, त्यामुळे तुला काय वाटतं हा मुलगा पसंत आहे की नाही पसंत आहे काय चाललंय माझा आनंद जगणं काय चाललंय. आता तू सांग काय. पण मावशी काय माझं 7वीला 8वीला 10वीला पण 11वी आणि 12वी 12वीला काय होतं नंबर आले 12वीला. नाही मावशी लपड काका पुढे पुढे बोलवतात त्यांना अजून एक लपड सांगायचं आहे. अजून माहिती आहे. चुकून झाला मी काय म्हणते माहिती आहे काय, तू ऐकलंच काय. मावशी पण आता काही नाही. आपण आता ती आता काही नाही म्हणते वडिलांच्या बाहेर नाही नाही अजिबात पहिलं होतं पहिलं संबंध आता नाही म्हणजे आता मला तुला काय म्हणायचंय मला तरी पण पाहिजे पाहिजे बाय बघ मावशी असं चॉकलेट बॉय चालेल तुझं चॉकलेट बॉय आहे. तुला समजत नाही तू आता इकडे यायचंच नाही. तिला काय बोलायचंय का मला मग काय काय पर्याय नाही मला असं वाटतं तूच काहीतरी बघ तुझं तू हातात धर आता. काय तुझं तू हातात धर आणि काहीतरी लग्न कर असं मला म्हणायचंय. मी काय म्हणतो मावशी काय म्हणतो तू मावशी मी काय म्हणतो म्हणजे काय धरलं काय
आहे मी. मला पर्याय नाही म्हणून आपला विषय टाकला. माझं काय म्हणजे मला समजलं नाही. माझं काय म्हणजे आता बरोबर विषय सांगत नाही. माझं लग्न झालंय. अगं मावशी मला पर्यायच नाही. मावशी तुला समजतंय माझं पोट तुझं चाललंय. माझं लग्न झालंय. मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. मंगळसूत्र आहे. मी सगळ्यांना म्हणते पायपट पाणी देवा. मला असं वाटतंय की दुसरं लग्न करायला मला वाटून काय फायदा नाही. ते आपले संस्कार आहेत आणि ते मी तसं विसरेन. हा पण तू मला विचारतो प्रयत्न करतो धाडस करतोस म्हणजे काय. मला पर्याय नाही. आता मला पण ती मारत होती आता मी पण मारेन. आणि मी तुम्हालाही सांगते आणि तुलाही सांगते. मंडळी गोष्ट अशी आहे की स्त्रीने एकदा कुंकू लावलं म्हणजे लावलं. कुंकुवा पुढे परपुरुषाने नाही नाही नाही. लक्ष दे. चालू असलेल्या रंगदार कार्यक्रमासाठी आदरणीय निखिल विनायक पाटील साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच मावशी खास आपल्यासाठी विक्रम दुलग यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यावं. विक्रम दुलग. विक्रमराव गोष्ट कशा विक्रमराव कुठे आहेत ते कुठे असतील. विक्रमराव कसा आहे ना खरं सांगते. दिव्याला सरकता जिना झाला तेव्हापासून स्टेशनला गर्दी वाढली. दिव्याला सरकता जिना झाला आणि स्टेशनला गर्दी वाढली. विक्रमराव खरं सांगते काल रात्री तुमच्याच नावाची स्वप्न पडली. तसेच परेश जोगळे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशीने आपण याचं नाव द्यायचं. परेश कसं आहे ना परेश जोगळे. नदीच्या पात्रात दोघांनी वाळू चालू. परेशराव खूप हँडसम आहेत म्हणून परेशराव नदीच्या पात्रात दोघांनी वाळू चालू नंतर आपण फुटबॉल खेळू. तसेच राजेश दवंडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. राजेश दवंडे. राजेशराव तुमचं काय करू मी दोन नाव घेते मी तुमचं. बघा चंद्राला आग आहे सूर्याला डाग आहे. चंद्राला आग आहे सूर्याला डाग आहे. तुमच्या गालावर जो डाग आहे तो माझ्या प्रेमाचा भाग आहे. गौरव अंधेरे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक खास मावशीसाठी नाव घ्यायचं आहे. गौरव अंधेरे. मावशी सुचव आता हे 51 रुपयांचं काय करायचं बरं. गौरवराव कसं आहे ना हे रसिक मायबाप यांचं मन आहे माझं सिंहासन. तुम्ही गौरवराव कधी म्हणा तुमच्यासाठी काय. तसेच सर्वांची लाडकी तारा खास हिच्यासाठी चंदन दर्डे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की ताराने सुद्धा नाव घ्यायचंय. चंदन दर्डे. नागपूरपासून दिव्यापर्यंत पेरली होती लसूण. नागपूरपासून दिव्यापर्यंत पेरली होती लसूण. चंदनरावांचे नाव घेते चाटून पुसून. आमच्यासाठी कायच नाही काय. राजेशराव तुमचं नाव घेऊन तुझं नाव विसरले मी. कसं आहे ना
पण आता मला वाटतं भाग पुढे नाही, आम्हाला पुढे जायचंय. त्याच्यामुळं तुमच्यासाठी मायबाप आमच्यावर प्रेम करतात हेच आमचं भाग्य आहे की नाही. प्रतिप्रसादा बक्षिता परी परागुरूचे तिथे म्हणून म्हणती भले न ऋण जन्म देचे तिथे तुम्ही आहात आमच्यासाठी सुवर्ण युगाचे वाक्य असाच आहे माझा पण आता कोणाला विचारणार नाही. तू विचारायला पाहिजे. मला तर म्हणायचंय तुझ्यातील चांगलं कर, तुझी व्यवसाय कर, तुझी प्रगती कर आणि नंतर पोरीच्या रांगाला तू तुझ्याचं बोल. खरंच सांगते मला त्याचे एकच आहे. तुला मला जाता येणार नाही का म्हणजे या विचार का बोलत सांग सांग बोला ना. वाचतोय वाचतोय छान बोलतो माहितीये का. मला उठून का नाही बोला तुम्ही. हे बोलू देतील तेव्हा
फुलांनी बहरलेली भावना राजीय साहचनाचे सारा सोडला विधिकाया कुंजमा तीना कन्हैया कुंजनी मला तुझीना तीना कन्हैया कुंजनी मला तुझीना
चालू असलेल्या सुंदर अशा प्रेमगीतासाठी खास शैलेश लाकर, प्रतिज्ञा वनगे, सूरज संगरे यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच अमित जाधव यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. या सर्व देणगीदारांचं आम्ही सोबत मुंबई शब्दशः ऋणी आहोत. तर हे प्रेमगीत पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसाठी वन्स मोर. तुम्ही मला